नमस्कार सर्वांना, अमृताज होम अँड लाईफ चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर सर्वांनाच सर्वच आईंना रोज मुलांच्या टिफिनसाठी काय द्यायचं, कोणती भाजी बनवायची हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो। तर आज मी तुमच्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी एकदम झटपट, चविष्ट आणि पौष्टिक अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहे। तुम्ही ही अशा पद्धतीने बनवा, तुमच्या मुलांना तुम्हाला नक्कीच आवडेल। तर यासाठी मी फ्रेश असे टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण ज्यावेळी आपण टोमॅटो बाजारातून आणतो त्यावेळी त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते। त्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर एकसारखे बारीक करून घ्यायचे आहेत। टोमॅटो ज्यावेळी आपण एकसारखे बारीक करू त्यावेळी भाजी पण आपली छान शिजते आणि आपली चटणी छान होते। यासाठी टोमॅटो छान असे एकसारखे कट करून घेऊया आणि नंतर याच्यामधले मी जे टोमॅटोच्या बिया असतात त्याही मी साईडला काढून घेते आणि त्यासाठी मी आणखी एकदा टोमॅटो धुवून घेते, कारण टोमॅटोच्या बिया खाल्ल्यावरती ज्यांना काही किडनी स्टोन वगैरे आहे त्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून टोमॅटोच्या बिया अजिबात खायच्या नाहीत। जर तुम्हाला टोमॅटोची आंबूस भाजी त्याची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही बिया खाल्ल्या तरीही चालू शकतं। आता इथे आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे। तेलात आपण थोडंसं जिरे आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी देणार आहोत। नंतर यामध्ये खूप सारा कांदा घालणार आहोत आपण। कांद्याने आपल्या भाजीला खूपच छान टेस्ट येते आणि आपल्या मुलांना ही भाजी खूप आवडते। त्यासाठी कांदा छान असा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजल्यावरती आपण याच्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले घालणार आहोत, जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतात। यासाठी आता मी थोडीशी हळद, थोडंसं धनेपूड, थोडंसं जिरेपूड आणि थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत। आता हे सर्व मसाले घालून घेतल्यावरती छान असे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि ते भाजले की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। आता हा सर्व टोमॅटो आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं परतायचं आहे, म्हणजे आपल्या भाजीला पाणी सुटणार नाही आणि पाणी सुटलं की भाजी आपल्या अजिबात चांगली होत नाही आणि नंतर आपल्या मुलांच्या टिफिनमधून ती बाहेर येऊ शकते। छान अशी आता टोमॅटोची भाजी आपण परतून घेणार आहोत आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून थोडंसं आपण काळं तिखटही याच्यामध्ये घातलेलं आहे। काळं तिखट घातलं म्हणजे आपल्या भाजीला छान चव येते, त्यासाठी काळं तिखट घालायचं आहे। आणि इथे मी मटकीची डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती, तीही घालून घेऊया। जर तुम्हाला मटकीची डाळ आवडत नसेल आणि जर तुम्ही मुगाची डाळ घातली तेही तुम्ही घालू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डाळ कोणतीही वापरू शकता। मला इथे मटकीची जास्त प्रमाणात आवडते म्हणून मी मटकीची डाळ घातलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवरती कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। आता या टोमॅटोच्या चटणीबरोबर मी चपाती बनवलेली आहे आणि छान अशी टोमॅटोची चटणी आणि चपाती मी मुलाला देणार आहे। जर तुम्हालाही तुमच्या मुलांना भाजी आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा। कशी वाटली माझी टोमॅटोची चटणी? मुलाच्या टिफिनसाठी झटपट तयार होणारी 5 मिनिटात खूप छान अशी सोपी रेसिपी ही दाखवलेली आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला बाय।